नमस्कार, जय महाराष्ट्र. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, सर्वांना गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या मराठी नववर्षाच्या निमित्ताने तुमच्या मनातील सर्व आशा, तुमच्या मनातील सर्व जे इच्छा आहेत किंवा तुमची जे स्वप्न आहेत ते सर्व साकार हो, हीच तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि लक्षात घ्या की प्रत्येक नवीन वर्ष आलं की आपण एक नवीन संकल्प तयार करत असतो आणि त्या संकल्प तयार केल्यानंतर त्याची अंमलबजावणीसुद्धा आपण करतो. पण ती अंमलबजावणी कंटिन्युअसमध्ये जर राहिली तर त्याचं रूपांतर एक चांगल्या सवयीमध्ये आणि त्याचंच रूपांतर चांगल्या सवयीमधून आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. म्हणजे बघा, आपण म्हणतो की आता 1 तारखेपासून आपण चांगला अभ्यास तयार करायला अभ्यासाला सुरुवात करू. 5 वाजताचा अलाराम लावणे, 4 वाजताचा अलाराम लावणे, 1 दिवस आपण उठतो, 2 दिवस उठतो, पण तिसऱ्या दिवशी आपण ती गोष्ट नकोशी करतो. म्हणजे बघा, नवीन वर्षानिमित्त एवढीच आशा आहे की सर्वांनी नवीन संकल्प तर कराच, पण या नवीन संकल्पाची अंमलबजावणी चांगल्या तऱ्हेने करा आणि त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा. या सातत्य ठेवल्यामुळे काय होईल की तुम्हाला चांगल्या सवयी आत्मसात होतील आणि या चांगल्या सवयीमुळेच आपण यशापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, वाईट सवयी लावायला काही वेळ लागत नाही, पण चांगल्या सवयी लागायला भरपूर वेळ लागतो आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी सहन कराव्या लागतात, हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर आज आपण अंकगणितामधला घातांक हा चॅप्टर बघणार आहोत. तर घातांकाचे नियम कोणकोणते आहेत आणि घातांक कशाला म्हणतात, ज्याला आपण इंडायसेस म्हणतो. तर घातांक एकदम सोपी चॅप्टर आहे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये याचे एखादा किंवा 2-3 प्रश्न असतात, पण याचा वापर जो आहे जिथं आपण अल्जेब्रा घेऊ, बैजिक म्हणजेच आपलं जो बीजगणिताचे प्रश्न बघू XYमध्ये, तर त्यामध्ये आपण घातांकाचा नियमाचा भरपूर वापर होणार आहे. आणि काही डायरेक्ट प्रश्नसुद्धा आपल्याला घातांकाचे विचारलेले आहे. एकदम सोपी चॅप्टर असतो घातांक. आणि बाकीचे जर एक्झाम पाहिले, पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर टेट असेल, यामध्ये डायरेक्ट घातांकाचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारलेले आहेत. तर घातांक एकदम इझी चॅप्टर आहे. फक्त त्याचे जे नियम आहेत, काही सूत्र आहेत, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नियम पाहायला गेलं तर खूप सोपे आहे. तर घातांक म्हणजे काय ते आपण बघू. समजा आपण म्हटलं 2चा घात 1, म्हणजे याचा अर्थ काय असतो, 2 एक वेळेस लिहायचा. दुसरा अर्थ काय आहे, समजा आपण म्हटलं 2चा घात 2, म्हणजे आपण त्याला वर्ग म्हणतो, म्हणजे या 2चा गुणाकार किती वेळेस करायचा आहे, 2 वेळेस करायचा. तिसरं म्हटलं आपण 2चा घात 3, म्हणजे आपण त्याला 2चा घन म्हणतो, म्हणजे याचा अर्थ काय, या 2चा गुणाकार 3 वेळेस करायचा आहे. बरोबर. समजा आपण म्हटलं 2चा घात 4, म्हणजे याचा अर्थ काय, या 2चा गुणाकार काय करायचा आहे, 4 वेळेस करायचा आहे. ठीक आहे, हाच घातांक असतो. जो डोक्यावरती लिहितो त्याला काय म्हणतो आपण, घात म्हणतो. जो डोक्यावरती लिहितो तो काय असतो, घात. आणि लक्षात घ्या, जो खाली असतो त्याला आपण पाया म्हणतो, बेस म्हणतो. हा बेस कधीच शून्य राहणार नाही. हा बेस कधीच शून्य राहणार नाही, लक्षात घ्या, कधीच शून्य राहणार नाही बेस. ठीक आहे, तर याचे काही नियम आहेत. ठीक आहे, तर हे नियम समजण्याच्या अगोदर आणखी एक कन्सेप्ट आहे, हे तुम्हाला विज्ञानामध्ये यूज होईल आणि आपल्या मॅथ्समध्ये सुद्धा यूज होईल. समजा आपण 10 लिहिलं, एकावरती किती शून्य आहे, तर 1 शून्य, म्हणजे आपण लिहू शकतो 10चा घात 1. ठीक आहे. समजा 100 लिहिले, म्हणजे एकावरती किती शून्य आहेत, 2 शून्य, म्हणजेच 10चा घात आपण 2 लिहू शकतो. ठीक आहे. समजा 1000 लिहिले, एकावरती किती शून्य आहेत, 3 शून्य, म्हणजे आपण 10चा घात किती लिहू शकतो, 3 असं लिहू शकतो. समजून आलं सर्वांना. ठीक आहे. समजा एकावरती 1 2 3 4 शून्य आहेत, म्हणजेच आपण याला 10चा घात काय लिहिणार, 4. ठीक आहे. आता हे घात कधी कधी वजा पण असतात, तर मग वजा कसे, जेव्हा दशांचिन्ह असेल. समजा आपण लिहिलं 0.1, बरोबर. आता बघा, हा 1 नंतर दशांचिन्ह एका स्थळांतर आहे, म्हणून आपण याला 10चा घात -1 लिहू. ठीक आहे. आपण असं लिहिलं 0.01. आता दशांचिन्ह किती स्थळांतर आहे बघा, 1 2 स्थळांतर आहे, म्हणजे याला आपण 10चा घात -2 लिहू शकतो. आपण असं लिहिलं 0.001. दशांचिन्ह किती स्थळांतर आहे, 1 2 3 स्थळांतर आहे, म्हणजे आपण याला लिहू शकतो 10चा घात -3. ठीक आहे. 0.0001 किती स्थळांतर आहे दशांचिन्ह, 1 2 3 4 स्थळांतर, म्हणजे याला आपण लिहू शकतो 10चा घात -4. बघा, हे आपल्याला विज्ञानामध्ये काम येईल, आपले भौतिकशास्त्राचे उदाहरण सॉल्व करायला, आणि आपल्याला गणितामध्ये सुद्धा या गोष्टी कामात येतील. समजून आलं सर्वांना, काही अडचण आहे यामध्ये. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत. एकावरती 1 शून्य असेल तर 10चा घात 1,
एकावरती 2 शून्य असतील तर 10चा घात 2, एकावरती 3 शून्य असतील तर 10चा घात 3, एकावरती 4 शून्य असतील तर 10चा घात 4. ठीक आहे. दशांचिन्ह एका स्थळांतर असेल तर 10चा घात वजा 1, दशांचिन्ह 2 स्थळांतर असेल तर 10चा घात वजा 2, दशांचिन्ह 3 स्थळांतर असेल तर 10चा घात वजा 3, दशांचिन्ह 4 स्थळांतर असेल तर 10चा घात वजा 4. अशा पद्धतीनुसार हे चालत जाते. हे काही घातांकाच्या बाबतीत जसा घात आपण काढतो तशा पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे. आता आपण बघूया नियम आले म्हणजे घातांक चॅप्टर आला, लक्षात घ्या. ठीक आहे. तर घातांक चॅप्टर ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर एका दिवशी व्हायला पाहिजे, पण आपण 2 दिवस घेऊन टाकू. एका दिवशी नियम आणि काही थोडेसे एक्झाम्पल बघू आणि दुसऱ्या दिवशी फक्त पेपरला आलेले एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघूया. ठीक आहे. बघा, पहिला नियम आहे. पहिला नियम काय सांगते की कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर असते 1. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर असते 1. आणि बघा, ए हा पाया आहे, त्याचा घात किती आहे? 0. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं 15चा घात 0 आहे तर याचं उत्तर किती असेल रे? 1 राहील. 288चा घात 0 आहे म्हणजे याचं उत्तर किती राहील? 1. म्हणजे डोक्यावरती 0 दिसला म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचा की त्याचं उत्तर काय राहील? 1 राहील. हा पहिला नियम. दुसरा नियम बघा, एकदम सोपी आहे. समजा एचा घात m असेल गुणेला एचा घात n असेल. ठीक आहे. बेस कसे आहेत? सारखे आहेत आणि घातांक काय आहेत? वेगवेगळे आहेत आणि त्यांचा गुणाकार आहे. तर तिथं आपण करतो घातांकाची बेरीज, एचा घात m अधिक n. ठीक आहे. तिथं आपण करतो घातांकाची बेरीज. पायासारखा असेल, घातांक वेगळे असतील आणि गुणाकार असेल तर घातांकाची आपण बेरीज करतो. बघा, ए आणि खाली ए आहे, वरती घात m आणि n. म्हणजेच बघा, उदाहरणार्थ आपण म्हटलं 5चा घात 2 गुणेला 5चा घात 3. हे पाया काय आहेत तर आपले सारखेच आहेत आणि घात काय आहेत? वेगळे आहेत. म्हणजे याला आपण लिहू शकतो 5चा घात 2 अधिक 3 म्हणजे 5चा घात 5 आपण लिहू शकतो. म्हणजे 5चा 5वा घात काढला की आपल्याला उत्तर भेटेल. समजून राहिला? ठीक आहे. समजा 6चा घात 4 गुणेला 6चा घात 3 दिलेला आहे. म्हणजे बेस सारखे आहेत, पाया सारखा आहे म्हणून घातांकाची काय होईल? बेरीज. म्हणजे 6चा घात 4 अधिक 3 म्हणजे 6चा घात काय येईल? 7. ठीक आहे. तिसरा इम्पॉर्टंट नियम आहे, एचा घात m असेल भागेला एचा घात n असेल. पायासारखे असेल आणि घातांकाचा काय असेल? भागाकार असेल तर घातांकाची आपण वजाबाकी करतो. काय करतो? घातांकाची वजाबाकी. m वजा n, जे घातातल्या संख्या आहेत त्यांची आपण वजाबाकी करतो. एचा घात m भागेला एचा घात n बरोबर एचा घात m वजा n असं आपण लिहितो. एचा घात m वजा n असं आपण लिहितो. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, समजा आपण म्हटलं 5चा घात 4 भागेला 5चा घात 2. ठीक आहे. बेस कसे आहेत? सारखे आहेत म्हणजे घातांकाची काय येईल? वजाबाकी. म्हणजे 5चा घात 4 वजा 2 म्हणजे 5चा वर्ग असं उत्तर भेटेल. समजा आपण म्हटलं 6चा घात 7 भागेला 6चा घात 3 तर काय करणार? 6चा घात 7 वजा 3 म्हणजे 6चा घात काय भेटेल आपल्याला? 4 हे उत्तर भेटेल. म्हणजे 6चा 4था घात काढला की आपण उत्तर सॉल्व करू शकतो. ठीक आहे. चौथा नियम महत्त्वाचा आहे. परत बघा, एचा घात m असेल आणि कंस असेल आणि कंसाचा घात जर n असेल. ठीक आहे. दिसत आहे का सर्वांना? काय अडचण नाही आहे ना? दिसायला काही प्रॉब्लेम आहे? ओके, नो प्रॉब्लेम. एचा घात m आहे आणि त्याचा घात n आहे तर कसं करणार? तर बघा, बरोबर एचा घात m गुणेला n. या घातांकाचे काय होते? गुणाकार होतो. घातांकाचा काय होतो? गुणाकार. हा चौथा नियम आहे. हा पण इम्पॉर्टंट नियम आहे. ठीक आहे. चौथा नियम आहे. समजा आपण म्हटलं उदाहरणार्थ पहिलं उदाहरण घेतलं, एक 5चा घात 3 आहे आणि कंसाचा घात हा 2 आहे. ठीक आहे. तर काय करता येईल? 5चा घात 3 गुणेला 2 म्हणजे 5चा घात किती येईल? 6 म्हणजे 5चा 6वा घात काढला की आपल्याला उत्तर भेटेल. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल समजा आपण म्हटलं 7चा घात 3 आणि त्याचा घात 4 तर कसं करणार? 7चा घात 3 गुणेला 4 म्हणजे 7चा घात 3 चोक 12 आणि 7चा 12वा घात काढला की आपल्याला काय भेटेल? उत्तर भेटेल. ठीक आहे. समजून आलं? हे 4 नियम तुम्हाला समजले, व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहेत. ठीक आहे. 5वा नियम तुम्हाला सांगतो. पाचवा नियम परत महत्त्वाचा. समजा आपण म्हटलं की एचा घात m आहे तर याला आपण
गुणाकार व्यस्त लिहिताना एचा घात मायनस एम लिहू शकतो. ठीक आहे, तर याला आपण एचा घात मायनस एम असं लिहू शकतो. म्हणजे समजा 5चा घात 4 आहे, याला जर वजा करायचा आहे तर तुम्ही काय करा, 1/5चा घात वजा 4 असं आपण लिहू शकतो. किंवा समजा हा 5चा घात वजा 4 आहे, याला प्लस करावं लागेल, कारण घातांक मायनसमध्ये असला तर त्याला प्लसमध्ये करायचं असेल तर कसं करणार, म्हणजे 1/5चा घात आपण प्लस करू शकतो. ठीक आहे. 6वा नियम आहे, जर एचा घात x असेल बरोबर एचा घात जर y असेल तर x बरोबर y असते, तर x बरोबर y असते. एचा घात x असेल आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, नंतर एचा घात y आहे, तर घातांक जे असतात ते काय असतात, सारखे असतात. घातांक जे असतात ते काय असतात, सारखे असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. घात जे असतात त्यांचे ते जे असतात ते समान असतात. ठीक आहे. समजा इथं उदाहरणार्थ आता एक्झाम्पलमध्येच आपल्याला घ्यावं लागेल. उदाहरणार्थ पहिलं एक्झाम्पल, समजा 5चा घात 2 आहे आणि इथं 25 आहे, तर आपल्याला काढायचं आहे. तर याला आपण काय करू शकतो, 5चा वर्ग आहे आणि 25ला आपण 5चा वर्ग लिहू शकतो. म्हणजेच हा जो आहे x आणि y काय झाला, x बरोबर y झाला. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार हे करता येते, ते आपण एक्झाम्पलमध्ये क्लिअर करून घेऊया अजून. म्हणजे कोणत्याही संख्येचा घात x असेल किंवा जे पण असेल तो, आणि मध्ये जर बरोबरचं चिन्ह आलं, म्हणजे बेस सारखे आहे तर मध्ये बरोबरचं चिन्ह आहे, तर घातांक काय असतात, सारखे असतात, हे दिमागामध्ये फिक्स करून टाका. 7वा नियम आहे, इझी आहे. समजा आपण एचा घात m केला गुणेला एचा घात m केला गुणेला बीचा घात m केला, तर आपण याला असं लिहू शकतो, a गुणेला b याचा घात m. ठीक आहे. a गुणेला b याचा घात m, कारण याचा घात पण m आहे आणि याचा घात पण n आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार करून आपण त्याला कंसामध्ये घेऊ शकतो. दुसरं 8 नंबर आपण असं घेतलं, a/b एचा घात m आणि बीचा घात m आहे, तर याला आपण लिहू शकतो a/b याचा घात m असं लिहू शकतो. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, याचं उदाहरण समजा पाहायचं गेलं तर समजा 5चा घात 3 आहे गुणेला 4चा घात 3 आहे, तर याला आपण लिहू शकतो 5 गुणेला 4 याचा घात 3. ठीक आहे. आणि याचं उदाहरण जर पाहायला गेलं, समजा 3/2 आहे, म्हणजे 3चा वर्ग आहे आणि 2चा वर्ग आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, 3चा वर्ग आणि 2चा वर्ग, आता याला लिहायचं आहे तर 3/2 याचा वर्ग असा आपण लिहू शकतो. ठीक आहे. काही अडचण आहे. ठीक आहे. आणखी एक सर्वात महत्त्वाचा नियम जो तुम्हाला भरपूर कामा येणार आहे. ठीक आहे. बघा, एक शेवटचा आहे 9 नंबरचा. हे सर्व नियम तुम्ही प्रॅक्टिस करता करता तुमच्या लक्षात येऊन जातील. ठीक आहे. 9 नंबरचा नियम आहे, समजा a आहे आणि एचा घात m/n आहे. ठीक आहे. तर याला आपण लिहू शकतो n रूटमध्ये एचा घात m. याला आपण लिहू शकतो n रूटमध्ये एचा घात m. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण समजा म्हटलं, ठीक आहे, 5चा घात 4/3. ठीक आहे. तर 3 काय राहील, पुढे येईल आणि वर्गमुळात चिन्ह येईल आणि हा 5मध्ये त्याचा घात काय येईल, 4. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपण हे करू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एक 10वा नियम बघा, हा नियम नाही ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर, पण बघा, समजा -1 आहे किंवा इथं जो a आहे याचा घात -1 आहे आणि इथं n आहे. ठीक आहे. -1 आहे आणि याचा घात जर वरती n आहे, तर कसं सॉल्व करणार. तर बघा n म्हणजे ही जर समसंख्या असेल, आता समसंख्या म्हणजे कोणत्या, ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो त्या संख्या, म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. तर हा जो बेस आहे मायनसमध्ये आहे आणि त्याचा जर घात समसंख्या असेल तर याचं जे उत्तर येईल ते प्लसमध्ये राहील. ठीक आहे. आणि समजा -aचा घात n आहे आणि हा जो n आहे हा n समसंख्या झाला आणि इथं n जर विषम संख्या असेल, आता विषम संख्या म्हणजे काय, ज्यांना 2ने निशेष भाग जात नाही त्या संख्या, म्हणजे सुरुवात केली तर 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 अशा पद्धतीनुसार. जर -1 आहे त्याचा घात जर n आहे आणि इथं जे उत्तर तुम्हाला काढायचं आहे, तर हा घात जर विषम संख्या असेल तर इथं येणारं उत्तर काय राहील, मायनस राहील. इथं येणारं उत्तर काय राहील, मायनस राहील. ठीक आहे. समजून राहिलं.
काय अडचण आहे यामध्ये, ठीक आहे. ह्या गोष्टी त्यामध्ये आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. आपण 10 नियम बघितले. पहिला नियम, कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल उत्तर असते 1. दुसरा नियम, गुणाकार असेल एचा घात m गुणेला एचा घात n असेल तर काय होते, घातांकाची बेरीज होते, म्हणजे एचा घात m अधिक n होते. तिसरा नियम, भागाकाराचा बेस सारखे असतील, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी, म्हणजे एचा घात m भागेला एचा घात n बरोबर एचा घात m वजा n. नंतर कंसाचा नियम पाहिला आपण, एचा घात m कंस त्याचा घात n जर असेल तर एचा घात m गुणेला n होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की एचा घात x बरोबर एचा घात y असेल तर घातांक सारखे असतात, म्हणजेच x बरोबर y असते. त्यानंतर आपण गुणाकार व्यस्त पण पाहिलं, कोणत्याही संख्येचा घात जर मायनसमध्ये असेल, एचा घात जर -m असेल तर त्याला आपण प्लसमध्ये करताना 1 एचा घात प्लस m लिहू शकतो, एचा घात प्लस m बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं एचा घात m आहे गुणेला बीचा घात m आहे, म्हणजे घातांक सारखे आहेत, बेस वेगवेगळे आहेत, तर त्याला आपण लिहू शकतो a गुणेला b कंसाचा घात m. सेम तसंच एचा घात m छेदामध्ये बीचा घात m आहे, म्हणजे घातांक सारखे आहेत, बेस वेगवेगळे आहेत, तर त्याला आपण लिहू शकतो a छेद b त्याचा घात m. त्यानंतर हे नियम पाहिले, एचा घात जर m छेद n असेल तर आपण n पुढे घेणार, वर्गमुळात संख्या घेणार आणि घातांकाचा हा जो वरचा संख्या आहे तो घात करणार, म्हणजे 5चा घात 4/3 होता तर 3 पुढे आला, हे चिन्ह आलं रूटचं चिन्ह आलं 5 जसं तसं, आणि 5च्या डोक्यावरती काय आले 4, ठीक आहे. सेम तसंच मायनस संख्या आहे, पाया जर मायनसमध्ये असेल आणि जो घात जर समसंख्या असेल तर त्याचं उत्तर जे येईल घातांकाचं प्लसमध्ये येईल, आणि घात जर मायनसमध्ये असेल पाया जर मायनसमध्ये असेल आणि घात जर विषम संख्या असेल तर त्याचं जे पण घात येईल तो मायनसमध्ये येईल, ठीक आहे. तर हे सगळे आपण बघितले. त्याचबरोबर 10चा घात 1 10चा घात 2 असं कशा पद्धतीनुसार करायचं, 10चा घात -1 -2 कशा पद्धतीनुसार करायचं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. एक प्रश्न आपण बघूया तुम्हाला येतो का. इझी प्रश्न असतात, काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम सोपे प्रश्न असतात या चॅप्टरवरची ना. हे नियम आले म्हणजे हा चॅप्टर आला, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. बघा पहिला प्रश्न इथं दिलेला आहे, 2चा घात 3 गुणेला 2चा घात 0 कंसामध्ये 4चा घात 0 वजा 3चा घात 0 बरोबर उत्तर किती, ठीक आहे. इझी आहे, पहिले कंस सोडून घ्या, म्हणजे 2चा घात 3 गुणेला 2चा घात 0, ठीक आहे. आता इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, 4चा घात 0 म्हणजे उत्तर 1, 3चा घात 0 म्हणजे उत्तर 1. पुढे जर सॉल्व केलं तर 2चा घात 3 गुणेला 2चा घात 0, 1 वजा 1 काय झाले 0, म्हणजे गुणेला 0 झाले. आता 0 गुणेला आलं म्हणजे उत्तर काय आलं रे 0, याच्या पुढे काही करायची गरजच नाही, ठीक आहे. कारण 2चा घात 0 झाला म्हणजे उत्तर आलं 1 गुणेला 0 0 आलं, आणि याचा कितीही घात करा म्हणजे उत्तर काय येईल 0, म्हणजे याचं उत्तर काय भेटेल आपल्याला 0 भेटेल, ठीक आहे. समजून आलं, काय अडचण आहे यामध्ये, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे, 3चा घात 0 गुणेला 4चा घात 0 गुणेला 5चा घात 0 छेदामध्ये 3चा घात 0 अधिक 4चा घात 0 अधिक 5चा घात 0 बरोबर के. तर के बरोबर किती, तर केची किंमत किती आहे. इझी आहे, कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर असते 1, म्हणजे 3चा घात 0 उत्तर किती 1 गुणेला 4चा घात 0 उत्तर किती 1 गुणेला 5चा घात 0 उत्तर किती 1. 3चा घात 0 उत्तर 1 अधिक 4चा घात 0 उत्तर 1 अधिक 5चा घात 0 उत्तर 1 बरोबर आहे, बरोबर के आहे. आता 1 गुणेला 1 की झाला 1, आणि 1 अधिक 1 अधिक 1 की झालं 3, म्हणजेच 1/3 बरोबर काय भेटलं आपल्याला के भेटलं, झालं उत्तर. म्हणजे केची किंमत किती आहे 1/3, ठीक आहे. म्हणजेच बघा आता केची किंमत 1/3 आहे, याला आपण असं पण लिहू शकतो का, या 3चा छेद काही नाही आहे, या 3चा घात काही नाही, म्हणजे काय आहे 1, म्हणजे याला आपण के बरोबर असं सुद्धा लिहू शकतो 3चा घात -1, कारण हे गुणाकार व्यस्तमध्ये आहे, 1/3 आहे, याचा घात काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे याला आपण सरळ करताना वरती घेताना आपण 3चा घात -1 सुद्धा लिहू शकतो. म्हणजे ऑप्शनमध्ये हे उत्तर नाही आहे 1/3, मग 3चा घात -1 ते दिलेला आहे, तर हे सुद्धा उत्तर आपल्याला आलं पाहिजे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न,
3/4 भागेला 3/वर्ग कंसामध्ये 5/0 वजा 3/0 बरोबर उत्तर किती? इझी आहे. पहिले कंस सोडवा लागेल. 3/4 भागेला 3/वर्ग. इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे. बघा 5/0 म्हणजे उत्तर 1, 3/0 म्हणजे उत्तर 1. 3/4 भागेला 3/वर्ग गुणेला एकातून 1 गेले किती राहिले रे? 0. बरोबर आहे. एकातून 1 गेले 0 राहिले. आता इथे लक्ष द्या. 3/4 भागेला 3/वर्ग गुणेला 0 म्हणजे उत्तर किती येईल? 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 3/4 याचा घात किती आहे? 0. आणि घातांकामध्ये 0 जर उत्तर असेल खाली छेदामध्ये तर त्याचं उत्तर काय येईल? काढता येत नाही म्हणजे आपण म्हणतो अव्याख्य. त्याचं उत्तर काय येईल? अव्याख्य येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. याचं उत्तर 0 येणार नाही कारण हा जो 0 आहे हा खाली आहे. 0ला जर भागलं असतं तर उत्तर 0 आलं असतं. या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघा. 3/5 गुणेला 3/वर्ग याचा घात m बरोबर 81. तर m बरोबर किती? तर m ची किंमत तुम्हाला काढायची सांगितली. ठीक आहे. तर बघा इथं बेस काय आले? सारखे आले. बेस सारखे असतील आणि घातांकाचा जर गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज आपण करतो म्हणजे याला लिहू शकतो 3/5 अधिक वजा 2. हा कंस आपला आहे. याचा घात m बरोबर 81. ठीक आहे. आता अधिक वजा वजा म्हणजे 5तून 2 गेले 3 राहिले म्हणजे 3/3 याचा घात m बरोबर 81. ठीक आहे. आता बघा घातांकाचा घात हे आपण लिहिलं होतं. a चा घात जर m असेल त्याचा घात जर n असेल तर आपण काय करतो? a चा घात m गुणेला n करतो. म्हणजे इथं 3 गुणेला m होईल म्हणजे 3/3 गुणेला m म्हणजेच की झाला तो थोडं मोठ्या अक्षरात दिसलं पाहिजे. 3/3 m बरोबर 81. ठीक आहे. हे बरोबरचं चिन्हाशी काही घेणं नाही. ठीक आहे. आता आपल्याला या m ची किंमत काढायची आहे. मला एक माहीत होतं की जर a चा घात x असेल बरोबर a चा घात जर y असेल तर मी काढू शकतो x बरोबर y म्हणजे या घातांक आपण काढू शकतो. मग मला m ची किंमत काढायची आहे म्हणजे इथं घातांकाच्या बाबतीत कन्वर्ट करावं लागेल. मग मला समजते की हा 3/3 आहे म्हणजे ही सुद्धा 3च्या घातामध्ये आहे. याला आपण 3च्या घातामध्ये कसं लिहू शकतो? तर 3/3 m बरोबर बघा 3चा घन किती असतो? 27 आणि 27ला जर 3ने गुणलं तर किती होतात? 81. म्हणजे हा काय होईल? 3/4 म्हणजे 81ला आपण काय लिहू शकतो? 3/4. आता या फॉर्ममध्ये आलं. इथं a आहे इथं a आहे म्हणजेच बेस काय आहे? सारखा आहे. बेस जर सारखा असतील तर घातांक सारखे असतात. तर मी लिहू शकतो तर 3m बरोबर मी लिहू शकतो 4. मला m ची किंमत काढायची आहे तर m बरोबर मला भेटेल हा 3 कुठं जाईल इकडे म्हणजे m बरोबर भेटेल मला 4/3. तर m ची किंमत मला किती भेटली? 4/3. दिसतंय का उत्तर सर्वांना? ओके. तर m ची किंमत मला किती भेटली? 4/3. समजून आलं? तर अशा पद्धतीनुसार उत्तर आपल्याला सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न. 2/4 भागेला 2/x बरोबर 128. तर x बरोबर किती असं आपल्याला विचारलं. इझी आहे. घातांक सारखे आहेत. बेस सारखा आहे. घातांकाची काय होईल? वजाबाकी म्हणजे 2/4 वजा x बरोबर आपल्याला भेटतील 128. आता इथं 2 आहेत. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. इथं बेस 2 आहे म्हणजे हा सुद्धा बेस 2च्या फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे. तर बघू कसं करता येईल. आपल्याला माहीत आहे 2चा घन जर केला तर किती होतो? 8. परत 8 गुणेला 2 केले तर किती होतात? 16. म्हणजे हा झाला 4था घात. 16 गुणेला 2 जर केले तर 32 होतात म्हणजे हा झाला 5वा घात. ठीक आहे. 32 गुणेला 2 केलं तर 64 होतात म्हणजे हा झाला 6वा घात.
आणि 64 गुणिले 2 केले तर किती होतात 128, म्हणजे हा झाला 7वा घात. म्हणजे 2चा 7वा घात किती येतो रे 128 येतो. 2चा 7वा घात किती येतो 128. म्हणजे या 128ला आपण 2चा 7वा घात लिहू शकतो. म्हणजे 2चा घात 4 वजा x बरोबर 2चा घात 7. आता काय सरम सेम त्या फॉर्ममध्ये एचा घात x असेल आणि एचा घात जर y असेल तर x बरोबर y असते आहे ना. म्हणजे बेस जर सारखे असतील मध्ये बरोबरचं चिन्ह असतं मध्ये बरोबरचं चिन्ह असेल तर घातांक काय असतात सारखे असतात. मग 4 वजा x बरोबर उत्तर किती भेटेल 7 आहे ना. मला xची किंमत काढायची आहे. 4 तिकडे जाईल म्हणजे -x बरोबर 7 वजा 4 म्हणजेच -x बरोबर 7तून 4 गेले 3 राहिले म्हणजे x बरोबर किती भेटेल आपल्याला -3. तर x बरोबर किती भेटेल -3. कारण हा -xची किंमत 3 आली होती. -x आहे म्हणजे तिथं -1 आहे म्हणजे हा भागाकारामध्ये जाईल म्हणजेच 3/-1 म्हणजेच उत्तर किती -1. ठीक आहे समजून आला काय. किंवा नाही समजत असेल तर याला असं करू शकतो 4 - x बरोबर 7 आहे. मला x प्लसमध्ये पाहिजे तर हा -x तिकडे नेतो ना हा 4 इकडे आणतो हा 7 इकडे आणतो हा 4 जसा तसा राहिला हा 7 जर इकडे आणला तर काय होईल -7 अधिक 4 बरोबर हा -x इकडे गेला तर +x. ठीक आहे -7मधून 4 गेले किती राहिले -3 तर x बरोबर काय भेटेल आपल्याला -3. हे जर समजत नसेल तर ठीक आहे कोणत्याही पद्धतीनुसार करा उत्तर सारखं आलं पाहिजे. म्हणजे xची किंमत आपल्याला किती भेटली -3 अशी भेटलेली आहे. ठीक आहे काय अडचण आहे यामध्ये. आणखी एक प्रश्न आपण बघूया बघा. जर 1/3² वजा m बरोबर 729/1/2 तर m बरोबर किती. ठीक आहे तर m बरोबर किती असं आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे कसं करता येईल इझी आहे बघा. 1/3² वजा m दिलेला आहे. ठीक आहे -2 नाही आहे 2 वजा m आहे बरोबर 729/1/2 आहे. तर m बरोबर किती. आताच आपण बघितलं होतं की a चा घात m/n असेल तर आपण लिहू शकतो n मुळात a चा घात m बरोबर. तर याला 729ला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू तर 1/3² वजा m बरोबर काय होईल 2 पुढे येईल म्हणजेच ते काय होईल वर्गमूळ आहे ना 729 आणि 1 याचा घात राहील तर 1 घात लिहायची गरज असते का. बघा 2 आहे म्हणजे वर्गमूळ आहे तर 2 लिहायची सुद्धा गरज नाही म्हणजे 729चा वर्गमूळ. तर 729 कशाचं वर्गमूळ आहे. ठीक आहे 729 कशाचं वर्गमूळ आहे माहीत आहे. 729 कशाचं वर्गमूळ आहे का पाठ वर्गमूळ तर कशाचं आहे 27चा आहे. म्हणजे आपण याला लिहू शकतो 1/3² वजा m बरोबर हे उत्तर आलं 27. आता बघा याला जर वरती न्यायचं असेल तर आपण काय करू मायनसमध्ये करू कारण याचा घात हा प्लसमध्ये आहे तर वरती गेला तर काय होईल मायनसमध्ये. म्हणजे याला असं लिहू शकतो 3/2 वजा m बरोबर 27. ठीक आहे आता याचा बेस 27 आहे तर याचा बेससुद्धा 27 करावा लागेल कारण आपल्याला घातांकाची mची किंमत काढायची आहे. म्हणजे 3चा घात आता वजाने 2ला गुणलं तर -2 झाले वजाने mला गुणलं तर +m झाला बरोबर आहे. बरोबर हा 27 म्हणजे काय असते 3चा घन म्हणजे mची किंमत आपल्याला भेटेल तर m बरोबर आपण लिहू शकतो किंवा असं लिहू शकतो इथं बेस सारखे आहेत तर आपण काय -2 अधिक m बरोबर 3. मला mची किंमत काढायची आहे -2 तिकडे जाईल तर m बरोबर 3 हा -2 इकडे गेला तर प्लस म्हणजेच m बरोबर 3 अधिक 2 उत्तर किती आलं रे 5 आलं. तर m बरोबर 3 अधिक 2 उत्तर किती आलं 5. तर अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकत आहे. वेगवेगळ्या टाईपचे आपण एक्झाम्पल यामध्ये बघितलेले आहेत. सर्वांना दिसत आहे का काही प्रॉब्लेम आहे यामध्ये. ठीक आहे सर्वांना दिसत आहे ओके क्लिअरिटी क्लिअर आहे चालेल ओके. पुढे बघूया आपण पुढचा एक प्रश्न घेऊया अजून.
7 प्रश्न 81 बरोबर 27चा घात x, तर x बरोबर किती? इझी प्रश्न आहे. बघा याचा बेस सारखा नाही, याचा बेस सारखा नाही, पण 81 आणि 27चा बेस जर सारखाचा करायचा असेल तर याचे घात आपल्याला लिहा लागतील. तर 81 आणि 27च्या बाबतीत म्हटलं तर 3च्या बाबतीत येतो, कारण 27 काय आहे 3चा घन आहे आणि 81 काय आहे 3चा घात 4, म्हणजे 3चा घात 4 आणि याला आपण 3चा घन आणि याचा घात काय होईल x, बरोबर आहे. म्हणजेच 3चा घात 4 बरोबर 3चा घात काय होईल 3x. मला xची किंमत काढायची आहे, कारण 3 गुणिले x 3x. xची किंमत काढायची आहे. हे पाया जर सारख्या असतील म्हणजे जर बरोबरचं चिन्ह असेल तर आपण काय म्हणतो 4 बरोबर 3x. xची किंमत काढायची आहे, 3 इथं भागाकारामध्ये जाईल म्हणजे x बरोबर किती भेटेल 4/3. ठीक आहे, x बरोबर किती भेटेल 4/3. ओके, अशा पद्धतीनुसार आपण हे उत्तरं काढू शकत आहे. ठीक आहे, या पुढचा पार्ट अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण त्यामध्ये आपण पेपरमध्ये आलेले एक्झाम्पल घेणार आहोत. ठीक आहे, हा जर तुम्हाला घातांक चॅप्टर जर तुम्हाला आवडला असेल, मी जे शिकवलं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे. ठीक आहे, तर याच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.